धाड बस स्थानक पुनर्बांधणी कामातील प्रचंड भ्रष्टाचार आणि गंभीर अनियमिततेचा मोठा घोटाळा उघड झालाय। MSRTC कडून मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 2,50,00,000 रुपयांचा निधी गडप झाला असून काम ठप्प पडलंय। नागरिक व प्रवाशांची सरळ फसवणूक झाल्याने संताप व्यक्त होत आहे। करार क्रमांक B1/बिल्ड/64 दिनांक 16/3/2024 नुसार कंत्राटदार यश अनिल मंडोवारा यांना बस स्थानक पुनर्बांधणीचे काम सोपवण्यात आले होते। कायदेशाप्रमाणे 15/2/2025 पर्यंत काम पूर्ण व्हायला हवं होतं, मात्र आजतागायत फक्त 65% कामच झाले। उर्वरित काम ठप्प असून निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याचा आरोप आहे। महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग नियमावली 1971 व कंत्राट नियम 2013चं उल्लंघन, भारतीय दंड संहिता कलम 406-409 नुसार सरकारी निधीचा अपहार, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग, करार कायदा 1872 नुसार थेट नुकसान भरपाई व दंडाची तरतूद, उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवरती फौजदारी गुन्हा दाखल करावा, भ्रष्टाचारात सामील कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर PC 1988 अंतर्गत कडक कारवाई करावी, कंत्राटदाराला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करावे, कराराबद्दल दंड आकारून जनतेचं नुकसान भरून काढावे, CIJ AGI स्तरावर ऑडिट करून अधिकाऱ्यांना शिक्षा द्यावी, प्रवाशांच्या सोयीसाठी काम तातडीने पूर्ण करून बस स्थानक उपलब्ध करावे। जर प्रशासनाने तातडीची कारवाई केली नाही तर प्रकरण थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, न्यायालयीन चौकशी, प्रसार माध्यम यांच्याकडे नेलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।